नमस्कार मंडळी, मी कल्पना तुमचं आपल्या कुक विथ कल्पना चॅनलवरती स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मटर खिमा रेसिपी। त्यासाठी आपण लागणारे साहित्य बघूया। बटर घेतलाय, कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, थोडीशी मेथी घेतली आहे, तेल घेतलाय, आलं लसूणची पेस्ट, काजू आहेत, काजू सोबतच आपण कलिंगडच्या बिया आणि थोडीशी खसखस घेतली आहे, मीठ घेतलंय, तिखट मसाला आहे, हळद आहे आणि गरम मसाला आहे। आपल्याला मटर बारीक करून घ्यायचं आहे, काजूची पेस्ट बनवून घ्यायची आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तेल घातलंय, तेल थोडं तापवून घेऊया। त्यासोबतच तेल तापून झाल्यावरती कांदा घालतो। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे। कांदा लाल झालेला आहे, त्याच्यात आपण आलं लसूणची पेस्ट घालून आलं लसूणची पेस्ट चांगली परतून झाले। त्यासोबत आपण टोमॅटो घालून टोमॅटो सोबतच आपण मीठ ऍड करणार आहोत। टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घेऊया। आपण मसाला, हळद आणि गरम मसाला याच्यात घालून घेऊया। हळद मसाला चांगला मिक्स करून घेऊया। हळद मसाला चांगला मिक्स करून झालेला आहे। आता आपण याच्यात बटर घालूया। बटर पूर्ण बारीक करून घेतलंय। काजू ऍड करणार केलेली ती ऍड करूया। आपण आता पाणी घालून शिजवून घेऊया। आपण याच्यामध्ये आता मेथी घालणार आहोत। 10 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया। खिमा रेडी आहे। त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया, गॅस बंद करू आणि प्लेटिंग करू।